सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 विषयी जोरदार चर्चा सुरू आहे। बेकायदा आणि सक्तीच्या धर्मांतराला आळा घालण्याच्या हेतूनं राज्य सरकारनं विधिमंडळात मंजूर केलेल्या महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा या सक्तीच्या धर्मांतर विरोधी कायद्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली। 30 जुलै रोजी अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध होताच हा कायदा राज्यात लागू झालाय। या कायद्यामुळे बळजबरीनं किंवा फसवणुकीनं केलेल्या धर्मांतराच्या प्रकरणात अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। पण या कायद्याविरोधात आता कोर्टात आव्हानही दिलं जाणार आहे। एकंदरीत हा कायदा नेमका काय आहे आणि विरोधकांचं यावरती म्हणणं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। राज्यातील सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी आणि प्रलोभन, बळजबरी किंवा फसवणुकीच्या मार्गाने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांना जायबंद घालण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 हे विधेयक गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी 14 मार्च रोजी विधानसभेमध्ये मांडलं। राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांनी 6 एप्रिलला या विधेयकावरती शिक्कामोर्तब केला। त्यानंतर अंतिम मान्यतेसाठी ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलं। राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलाय। आता या कायद्याची प्रमुख उद्दिष्ट काय आहे ती ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। तर प्रमुख उद्दिष्टांपैकी एक म्हणजे बळजबरीने धर्मांतरण करण्यास प्रतिबंध लागेल। फसवणूक, खोटे आश्वासक किंवा आर्थिक प्रलोभन देऊन धर्मांतर रोखले जाणार आहेत। विवाहाचा वापर धर्मांतरासाठी केल्याच्या प्रकरणांवरती कारवाई होऊ शकते। महिलांचे, अल्पवयीन पीडित असतील किंवा संवेदनशील घटकांचे संरक्षण या कायद्यातून होणार आहे। आता धर्मांतर विरोधी कायद्यातील तरतुदीनुसार 2 वेगवेगळ्या धर्मांच्या व्यक्तींमध्ये विवाह झाल्यास त्या दाम्पत्याच्या अपत्याला आईचा विवाहाच्या आधीचा जो काही धर्म होता तो धर्म लागू होणार आहे। बेकायदा धर्मांतराद्वारे केलेल्या विवाहातून जन्माला आलेल्या बालकाचा वडिलांकडे उत्तराधिकार मिळण्याचा देखील हक्क मात्र कायम राहणार आहे। शिवाय संबंधित आई पोटगी मागू शकते। अशा प्रकरणात बाळाचा ताबा हा आईकडेच असेल असं सरकारकडून विधिमंडळामध्ये विधेयक मंजूर करून घेतेवेळी सांगण्यात आलं होतं। नव्या कायद्यानुसार बळजबरी, फसवणूक, आमिष किंवा चुकीची माहिती देणं किंवा केवळ लग्नाचे खोटे आश्वासन देऊन धर्मांतर करायला पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे। कोणत्याही व्यक्तीला स्वच्छेद धर्मांतर करायचे असल्यास धर्मांतराच्या 60 दिवस आधी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे लेखी पूर्वसूचना देणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। या प्रकरणी ती संबंधित व्यक्ती, तिचे आई वडील किंवा जवळचे कोणतेही नातेवाईक कायद्यानुसार पात्र इतर व्यक्ती तक्रार करू शकतात। कायद्यांचे उल्लंघन केल्यास 7 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे। महिला, अल्पवयीन, अनुसूचित जाती जमाती किंवा इतर संरक्षित गटाच्या प्रकरणांमध्ये शिक्षा अधिक कठोर असू शकते। गुन्ह्याची पुनरावृत्ती करणाऱ्यास 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेला देखील सामोरं जावं लागणार आहे। तसेच बेकायदा धर्मांतरास बळी पडलेल्या व्यक्तीचं पुनर्वसन करण्यासाठीची सुद्धा तरतूद या कायद्यामध्ये केली जाणार आहे। पण विरोधकांच्या म्हणण्यानुसार या कायद्याचा गैरवापर होऊ शकतो आणि तो संविधानातील धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारावरती परिणाम करू शकतो। या कायद्याला प्रकाश आंबेडकर यांनीही आव्हान देणार असल्याचं स्पष्ट केले। कोणत्या देवाला मानायचं हा सरकारच्या अधिकारातील विषय नाही। कोणत्याही धर्मावरती सरकारचं नियंत्रण असू शकत नाही असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले। आम्ही त्याला चॅलेंज करणार आहोत कोर्टामध्ये का कुणी कुठल्या देवाला मानायचं, त्यांनी कुठल्या संताला मानायचं, हा सरकारच्या परमिशनचा इश्यू नाही आहे। तर घटनेचं कलम 25 आणि 26 हे मानायला स्वातंत्र्य देतं अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा धर्म हा काही सरकारच्या नियंत्रणाखाली नाही आणि त्याला सरळ मुंबई हायकोर्टामध्ये आम्ही आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही। विधानसभेतील चर्चेदरम्यान काँग्रेसच्या आमदारांनी हा कायदा घटनाबाह्य असून तो नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकारांवरती परिणाम करणारा असल्याचं दावा केलेला आहे। समाजवादी पक्षानेही हा कायदा एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्यासाठी आणला असल्याचंही भूमिका मांडली होती। विरोधी पक्षांनी हे विधेयक संयुक्त निवड समितीकडे पाठवण्याची मागणीही केली होती। मात्र या कायद्याचं समर्थन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की बळजबरीनं, फसवणूक किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराला रोखणं या कायद्याचा मूळ उद्देश आहे। स्वेच्छेने केलेलं धर्मांतर किंवा आंतरजातीय धर्मीय विवाह यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याचा उद्देश किंवा हेतू या कायद्याचा नाहीये। मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश सारख्या देशांमधील इतर राज्यांमध्ये 12 राज्यांमध्ये यापूर्वीच धर्मांतर विरोधी कायदेही लागू आहेत। याशिवाय झारखंड, कर्नाटक, हरियाणा आणि राजस्थानमध्येही अशा प्रकारचे कायदे अस्तित्वामध्ये आहे आणि त्यानंतर आता महाराष्ट्रात सुद्धा हा कायदा लागू झालाय।
परंतु भारतीय संविधानाच्या कलम 25 नुसार प्रत्येक नागरिकाला धर्म मांडण्याचा, आचरण करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे. मात्र हा अधिकार सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य यांच्या अधीन आहे. त्यामुळे बळजबरी किंवा फसवणुकीचे धर्मांतर करणारे संविधान संरक्षण देत नाही. हे सुद्धा यावेळी अधोरेखित करायलाच हवं. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.